हॅलो एव्हरीवन. तर आपण आज इंग्लिशचा पुढचा टॉपिक बघणार आहोत. पुढचा टॉपिक कोणता आहे? सिनॉनिम्स. सिनॉनिम्स म्हणजेच काय? समानार्थी शब्द. आणि मागच्या वर्षीचे जे पण क्वेश्चन पेपर मी बघितले त्याच्यामध्ये जे समानार्थी शब्द आलेले होते, म्हणजे जे सिनॉनिम्स आलेले होते ते सिनॉनिम्स मी घेतलेले आहेत. तसेच त्याला आणखी काय शब्द आहे, त्याचा मराठीतून अर्थ काय आहे, हे सगळं डिटेलमध्ये मी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तसेच आपल्याला ही वनरक्षकची जर सिरीज आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अशी नवीन सिरीज आपली सुरूच राहणार आहे. नवीन नवीन व्हिडिओ आपले येतच राहणार आहेत. तर अभ्यास करत राहा आणि आपले व्हिडिओज बघत राहा. तर चला सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. नॅवरी. नॅवरी म्हणजेच काय की डिसऑनेस्टी, अप्रामाणिकपणा. द नॅवरी पर्सन, द डिसऑनेस्ट पर्सन, द नॅवर पर्सन म्हणजेच काय की अप्रामाणिक मनुष्य. पुढे आहे झेस्ट. झेस्ट म्हणजेच काय की एन्थुझियाझम, उत्साह. यू मस्ट हॅव अ झेस्ट इन युअर टास्क म्हणजे काय की तुम्ही उत्साहाने तो डान्स केला पाहिजे. द एंटरप्रिनर मस्ट बी एन्थुझियास्टिक्स म्हणतात ना, म्हणजेच काय की जे एंटरप्रिनर्स असतात ते कशा असले पाहिजे? एन्थुझियास्टिक, उत्साही असायला पाहिजे. इन्फेरियर. इन्फेरियर म्हणजे काय की सबऑर्डिनेट, कमी दर्जाचा. द contractor use the inferior quality of material and that's why the pool get collapsed. म्हणजे काय की जे कॉन्ट्रॅक्टर होते ते काय करतात? इन्फेरियर मटेरियल वापरतात, त्यामुळे काय झालं की पूल कोसळला. दॅट इज कमी दर्जाचा. ठीक आहे, पुढे बघूया आपण हिपोक्रेसी. हिपोक्रेसी म्हणजे काय? प्रिटेन्स, डिसेप्शन म्हणजे काय की ढोंगी, आवाडणे. आपण म्हणतो हिपोक्रेसी की बी कोई हद होती आहे, म्हणजेच काय की ढोंगीपणाची पण काहीतरी लिमिट असते. दॅट इज द हिपोक्रेसी. प्रिटेन्स म्हणजेच काय की प्रिटेंड करणे, मी अशीच आहे, मी तशीच आहे, बट ॲक्च्युली तसं काही नसतं. दॅट इज द हिपोक्रेसी, दॅट इज द डिसेप्शन. ठीक आहे, पुढे बघूया रॅन्सिड. रॅन्सिड म्हणजेच काय? फाऊल. फाऊल म्हणजेच काय? उग्र. आपण म्हणतो रॅन्सिड वास येतोय, फाऊल स्मेल येतोय. देयर इज अ फाऊल स्मेल म्हणजे काय की तिथे उग्र वास येतोय. रॅन्सिड, फाऊल म्हणजे उग्र. पुढे आहे ओमनियस. ओमनियस म्हणजे काय? सिनिस्टर म्हणजेच काय की अशुभ, दुष्चिन्ह असलेला. देयर इज ओमनियस फीचर्स म्हणजेच काय की तिथे हे अशुभ चिन्हे आहेत. ठीक आहे, पुढचं आहे प्रोफाऊंड. प्रोफाऊंड म्हणजे इंटेन्स, सोलेम, डीप म्हणजेच काय की सखोल. वी इंटेन्सली स्टडी इट, वी सोलेमनी स्टडीड इट म्हणजेच काय की आम्ही ह्याचा सखोल अभ्यास केला. ठीक आहे, पुढे आहे एक्स्टॅटिक. एक्स्टॅटिक म्हणजेच काय की एक्स्ट्रीमली हॅपी, जॉयफुल, परम आनंद. आफ्टर वॉचिंग माय रिझल्ट्स माय फादर एक्स्टॅटिकली, मी टॉपर आले म्हणजेच काय की त्यांना खूप आनंद झाला, परम आनंद. ठीक आहे, पुढचा आहे डिम्युअर. डिम्युअर म्हणजेच काय? काम, कंपोज्ड, क्वाईट. ही इज डिम्युअर पर्सन म्हणजेच काय की तो अत्यंत शांत माणूस आहे, काम, कंपोज्ड, क्वाईट. ठीक आहे, पुढचा आहे मेडल. मेडल म्हणजे इंटरफेअर म्हणजेच काय? हस्तक्षेप करणे, लुडबुड करणे. डोंट इंटरफेअर इन इट, डोंट स्पीक इन बिटवीन म्हणजेच काय की आमच्यामध्ये हस्तक्षेप करू नकोस, आमच्यामध्ये लुडबुड करू नकोस. मेडल, मेडल मॅन, हस्तक्षेप करणारा माणूस. दॅट इज ओके. बेविल्डर्ड. बेविल्डर्ड म्हणजेच काय? कन्फ्युज्ड, हैराण, अस्वस्थ. आफ्टर सीईंग हर रिझल्ट्स आय बिकम बिविल्डर्ड म्हणजेच काय की तिचे रिझल्ट्स बघून मी हैराण झालो. ब्लड रिपोर्ट आले असतील, काहीतरी पुन्हा एक्झाम रिपोर्ट आले असतील, ते बघून मी काय झालो? हैराण, अस्वस्थ झालो, कन्फ्यूज झालो. दॅट इज बिविल्डर्ड. पुढे आहे इंडोलंट. इंडोलंट म्हणजे लेझी. ही इज सच अ इंडोलंट पर्सन म्हणजे काय की तो अत्यंत आळशी माणूस आहे, लेझी, आळशी. ठीक आहे, वळूया पुढच्या प्रश्नांकडे. हे सगळे विचारलेले प्रश्न आहेत बरं, मी मनाने नाही घेतलेले. खास तुमच्यासाठी मी मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स पेपर सगळे सिनॉनिम्स एकत्र करून हे काढलेले आहेत. पुढे आहे केपर. केपर म्हणजेच काय की एस्कॅपेड म्हणजेच काय? बागडणे, म्हणजे मज्जा करणे. कॅन बी केपर म्हणजेच काय की आपण बागडू शकतो का? आपण मज्जा करू शकतो का? येस, ऑफकोर्स. दॅट इज केपर म्हणजेच काय की एस्कॅपेड. मोरोज म्हणजे काय? ग्लूमी म्हणजेच काय? उदास होणे, खिन्न होणे. आफ्टर डेथ ऑफ हर हजबंड शी बिकम ग्लूमी, शी बिकम मोरोज म्हणजेच काय की ती काय झाली? उदास झाली, खिन्न झाली. पुढे आहे निंबल. निंबल म्हणजे काय? अजाईल किंवा अगाईल सुद्धा म्हणतात. तर निंबल, अजाईल म्हणजेच काय की चपळ, चलाक. शी इज निंबल पर्सन, ही इज निंबल पर्सन. पोलीस आर निंबल, पोलीस आर अजाईल म्हणजेच काय की पोलीस चलाक असतात, चपळ असतात. पुढे आहे रिडिक्युल. रिडिक्युल म्हणजे काय? मॉकरी, सटायर, मिमिक्री म्हणजे काय करायचे? एखाद्याची उपहास करणे, टिंगल करणे. ही इज अ सटायर पर्सन, तो नेहमी दुसऱ्यांची टिंगलटावाळी करत असतो. इनहिबिट. इनहिबिट म्हणजे काय? हॅम्पर. इनहिबिट म्हणजे प्रतिबंधित करणे, मनाई करणे. इनहिबिट. दिस एरिया इज प्रोहिबिटेड, दिस एरिया. पुन्हा द इटिंग ऑफ शुगर इज इनहिबिटेड म्हणजेच काय की प्रतिबंधित करणे. इनहिबिट करणे म्हणजे हॅम्पर करणे. दिस विल हॅम्पर युअर हेल्थ. पुढे आहे बिलियस. बिलियस म्हणजेच काय? ब्रिटल, चिपी, कोलेरिक, कुर्मंजियन, फिस्टी म्हणजेच काय की चिडका, चिडखोर. बिलियस म्हणजेच काय की चिडका किंवा चिडखोर. ही इज अ बिलियस पर्सन, तो चिडका किंवा चिडखोर आहे. द थिफ वॉज व्हेरी बिलियस म्हणजे काय की चोर खूप चिडका होता, चिडखोर होता. ब्रिटल, चिपी. ब्रिटल म्हणजे तुटका पण होतो बरं का. ब्रिटलचा अर्थ नाही का असा नाजूक,
सहज तुटणारा असं सुद्धा होतो. पुढे आहे डिसेप्शन. डिसेप्शन म्हणजे डिझीव. डिझीवचा हे काय आहे, डिझीवचं हे ॲडजेक्टिव्ह आहे. डिसेप्शन म्हणजेच काय की गिल्ट, इन्सिन्सिअरिटी, परफिडियस, परफिडी म्हणजेच काय की फसवणूक करणे, कपट किंवा लबाडी. ही डिझीव्ड हर किंवा शी डिझीव्ड ओल्ड लेडी, ही डिझीव्ड यंग मॅन म्हणजेच काय की त्याने फसवले. डिसेप्शन म्हणजे काय, फसवले, कपटीने एखादी गोष्ट घेणे, लबाडी, याला म्हणतात डिसेप्शन. पुढे आहे पेस, स्पीड. पेस म्हणजेच काय की स्पीड. फॉर एक्झाम्पल घेऊया, इंडस्ट्रीज आर डेव्हलपिंग विथ ए हायेस्ट पेस म्हणजेच काय की इंडस्ट्रीज आहेत त्या खूप वेगाने वाढत आहेत. पेस म्हणजेच काय, स्पीड. ठीक आहे, पुढे बघूया आपण. पुढे आहे डिस्क्रीट. डिस्क्रीट म्हणजे काय की थॉटफुल, डिसर्निंग, ॲडवायझेबल, कर्टियस, सिरियस म्हणजेच काय की विवेकी. ही इज अ डिस्क्रीट पर्सन. ही ऑलवेज टेक अ डिस्क्रीट डिसिजन्स म्हणजेच काय की तो नेहमी विवेकी डिसिजन्स घेतो, निर्णय घेतो. पुढे आहे इनिशिएट. इनिशिएट म्हणजेच काय, बिगिन. वी हॅव टू इनिशिएट फ्रॉम समवेअर म्हणजेच काय की आपल्याला कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सुरू करायची असेल, एखादा बिझनेस सुरू करायचा असेल, तेव्हा आपण काय म्हणतो, वी वॉन्ट टू बिगिन द हॉटेल, वी वॉन्ट टू इनिशिएट द गुड इनिशिएटिव्ह म्हणजेच काय की सुरुवात करणे. पुढं आहे बेगर. बेगर म्हणजेच काय की मेंडिकंट. मेंडिकंट म्हणजे भिकारी. वी विल मेक द सिटी बेगर फ्री म्हणजेच काय की आम्ही भिकारीमुक्त शहर करू असं म्हणतात. तर बेगर म्हणजेच काय की मेंडिकंट. बेगर, मेंडिकंट. पुढे बघूया लोकल. लोकल म्हणजेच काय की इंडिजिनस, स्थानिक. लोकल मालाला किंमत जास्त असते. एखादी गोष्ट लोकल असते ती फेमस असते, त्याला कोणता टॅग देतात, GI टॅग देतात. इंडिजिनस काव, लोकल मार्केट, हे काय झालं म्हणजेच काय की स्थानिक. ठीक आहे, पुढे बघूया आपण जोवियल. जोवियल म्हणजेच काय की जॉली, हॅपी, ॲनिमेटेड, बीमिंग. पुन्हा ब्लिथसम म्हणजेच काय की आनंदी, गमती. जोवियल. माय मदर इज ऑलवेज हॅपी, माय फादर इज जॉली, माय ग्रँडसन इज जॉवियल म्हणजेच काय की करामती असतात, आनंदी असतात, गमती असतात. ठीक आहे, पुढे बघूया आपण फाईन. आपण ह्याला फाईन सुद्धा म्हणू शकतो, काही जण फॅगन पण म्हणतात. वेगवेगळे प्रोनाऊन्सिएशन असतात. आता लक्षात राहायला मी ह्याला फिगन म्हणते म्हणजे काय की तुम्हाला स्पेलिंग लक्षात राहील. फाईन किंवा फिगन ह्याला काय म्हणतात तर आर्टिफिशियल, ॲझ्युम्ड, बोगस, काउंटरफिट, फॅन्सियड म्हणजेच काय की खोटी ढोंगी, ह्याला म्हणतात फिगन. पुढे आहे अपीज. अपीज म्हणजेच काय की असॉगमेंट, सॅटिस्फाईज म्हणजेच काय की शांत करणे. ही अपीज्ड हिज बॉस बाय प्रेझेंटेशन विथ अ व्हेरी गुड मॅनर म्हणजेच काय की त्यांनी बॉसला खुश केले, बॉसला शांत केले खूप चांगलं प्रेझेंटेशन दाखवून म्हणजेच काय की असॉजमेंट, सॅटिस्फाईज. ओके, पुढे आहे फिजिकल. फिजिकल म्हणजेच काय की बॉडीली. कॉर्पोरल म्हणजेच काय की शारीरिक. फिजिकल म्हणजे बॉडीली, कॉर्पोरल. आता इथं फिजिकलला कॉर्पोरल हा सिमिलर मिनिंग दिला होता. ठीक आहे, पुढे बघूया आपण कंपेल. कंपेल म्हणजेच काय की हेल्प कंपेल, ऑब्लिज, भाग पाडणे, सक्ती करणे. गव्हर्नमेंट कंपेल हर टू पे ऑल हर लोन, ऑल हर डेप्ट म्हणजेच काय की गव्हर्नमेंटने तिला सगळं कर्जमुक्त करायला काय केलं, भाग पाडलं, सक्ती केली. हेल्प कंपेल, ऑब्लिज. ऑब्लिज हा शब्द जास्त करून वापरला जातो. ठीक आहे, पुढे आहे एमिनंट. एमिनंट म्हणजे फेमस, हाय ग्रेड, ख्यातनाम, उच्च दर्जाचा. ही इज एमिनंट पर्सन म्हणजेच काय की तो खूप ख्यातनाम व्यक्ती आहे, उच्च दर्जाचा व्यक्ती आहे, फेमस व्यक्ती आहे, हाय ग्रेड व्यक्ती आहे. ठीक आहे, पुढे आहे इनविन्सिबल. इनविन्सिबल म्हणजेच काय की इम्प्रिसाइज, एक्सपग्नेबल. आणि पुढे आहे इनसुपरेबल म्हणजेच काय की अजिंक्य. आता ते सगळ्यांना सॉन्ग माहिती असेल, इनविन्सिबल, आय एम अनस्टॉपेबल, आय एम इनविन्सिबल म्हणजेच काय की मी कधीही न थांबणारी आहे, मी अजिंक्य आहे. पुढे आहे अनॉय. अनॉय म्हणजे काय की बर्डन, डिस्कमोर्ड, पुन्हा फेज, हॅरॅस, कमोड, पुन्हा काय त्रास देणे म्हणजेच काय की अनॉय. ही इज अ व्हेरी अनॉइंग पर्सन. चिल्ड्रन आर व्हेरी अनॉइंग. दॅट चाइल्ड इज क्राईंग व्हेरी अनॉइंगली म्हणजेच काय की तो त्रास देतोय. ते लहान मूल कसं रडतंय की त्रास देण्यासारखं रडतंय, की चिड आणणारा आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण स्पोरॅडिक. आता आपला कोरोना व्हायरस पसरला होता, तो कसा होता, पेंडेमिक होता. आणि स्पोरॅडिक म्हणजेच काय की स्कॅटर्ड, तुरळक, विखुरलेला, त्याला म्हणतात स्पोरॅडिक. म्हणजे एका पर्टिक्युलर ठिकाणासाठीच असतो, तुरळक असतो, विखुरलेला असतो. दॅट इज स्पोरॅडिक डिसीजेस, स्कॅटर्ड डिसीजेस आपण म्हणतो ना. पुढे आहे क्लिमेन्सी. क्लिमेन्सी म्हणजे मर्सी, दया. द जज शो मर्सी ऑन द कॉन्विक्ट म्हणजेच काय की एका गुन्हेगारावर काय दया दाखवली, एका न्यायाधीशाने दया दाखवली. दॅट इज अ क्लिमेन्सी म्हणजेच मर्सी, दया. पुन्हा ॲब्निगेशन. ॲब्निगेशन म्हणजेच काय की रिनेन्सिएशन म्हणजेच काय त्याग करणे. शी ॲब्निगेटेड हर चाइल्ड फॉर द सर्व्हिस ऑफ नेशन म्हणजेच काय की तिने तिच्या मुलांचा त्याग केला, कशासाठी तर आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी.
पुढचा आहे टॅसिटन. टॅसिटन म्हणजे फिअरी. फिअरी म्हणजे जहाल धगधगता. आता टॅसिटनचा अर्थ आहे ॲक्च्युली मोजकाच बोलणारा. पण वाक्यात काय होतं की वाक्यात असे शब्द वापरले जातात ॲक्च्युली त्याचा शब्दशः अर्थ न घेता त्या वाक्याच्या अर्थाने त्याचा अर्थ घेतला जातो. तर तेव्हा जर त्याचा अर्थ होता तर टॅसिटनचा अर्थ फिअरी होता. फिअरी म्हणजे काय की जहाल धगधगता. आणि टॅसिटन म्हणजे काय म्हणतात खूप मोजकेच शब्द बोलणारा मितभाषी ज्याची पर्सनॅलिटी असते त्याला टॅसिटन म्हणतात. पुढे आहे ग्रिगॅरियस. ग्रिगॅरियस म्हणजेच काय की सोशिएबल. इथे बरोबरच आहे. ग्रिगॅरियल म्हणजेच काय की सोशिएबल म्हणजे समाजप्रिय पर्सन. शी लव्स ग्रिगॅरियस पर्सन म्हणजेच काय की तिला समाजप्रिय लोक आवडतात. रायट. रायट म्हणजेच काय की दंगल, डिसऑर्डर्स. आता म्हणतो की रायट्सचा मेन सूत्रधार कोण होता तर ते जे रायट आहे ते म्हणजेच काय दंगल आणि म्हणजेच काय डिसऑर्डर. आता डिसऑर्डर इथे असा घ्यायचा का की डिसऑर्डर म्हणजे एखादं काहीतरी अपंगत्व वगैरे किंवा कोणता तरी आजार नाही. आता तिथे जे वाक्य असेल तर त्या वाक्याचं कॉन्टेक्स्ट काय आहे त्याच्यानुसार आपण वाक्याच्या शब्दांचे अर्थ घ्यायचे असतात. आता काल आपण फिगर ऑफ स्पीच पाहिली तर त्या फिगर ऑफ स्पीचमध्ये आपण एक फिगर ऑफ स्पीच पाहिला. त्याच्यामध्ये काय होतं की ए विमेन पावडर्स हर फेस बट ए सोल्जर फेसेस द पावडर्स. म्हणजेच काय की जी विमेन आहे ती तोंडाला पावडर लावते आणि जो सोल्जर आहे तो काय करतो की पावडरला सामोरे जातो. आता इथे फेसेसचे वेगवेगळे अर्थ होते. त्याप्रमाणे वाक्याचा जो कॉन्टेक्स्ट आहे त्याप्रमाणे आपल्याला शब्दाचा सिनॉनिम ओळखायचा असतो. आलं लक्षात? नाही पुढे बघूया. कंटेनमेंट म्हणजेच काय की सॅटिस्फॅक्शन, समाधान. आय गॉट द सॅटिस्फॅक्शन फ्रॉम द सर्व्हिस ऑफ दॅट हॉटेल. आय गॉट द कंटेनमेंट फ्रॉम द सर्व्हिस ऑफ दॅट हॉटेल म्हणजेच काय की समाधान. ठीक आहे. पुढं आहे इंडीड. इंडीड म्हणजे ॲक्च्युली. आता ते एक हे आहे बघा. आता आपल्याला नेहमी माहिती आहे अ फ्रेंड इन अ नीड इज फ्रेंड इंडीड. म्हणजेच काय की जो आपल्याला आपल्या गरजेच्या वेळेस मदत करतो तो खरोखर मित्र असतो. म्हणजेच काय इंडीड म्हणजेच काय की मित्र. आपण म्हणतो ना यू आर रॉंग इंडीड म्हणजेच काय की तू खरोखरच चुकीचा आहे. ॲक्च्युली तू चुकीचा आहे. दॅट इज इंडीड. ठीक आहे. पुढे बघूया आपण इल्ड. इल्ड म्हणजे काय की सबमिट, सरेंडर, समर्पण, शरण. म्हणजेच काय दिस इल्ड्स अ व्हेरी गुड रिझल्ट. इथं इल्ड म्हणजे काय येणार की उत्पादन नाही येणार. काय येणार समर्पण, शरण. टेररिस्ट इल्डेड देमसेल्व्स म्हणजेच काय की टेररिस्टनी आतंकवाद्यांनी काय केलं स्वतःला समर्पण केलं, शरण केलं. ठीक आहे. पुढे आहे झील. झील म्हणजेच काय की झेस्ट, डिवोशन, उत्साह, समर्पण. आता डिवोशन आपण ऐकलाय हा शब्द जेव्हा देवीचा कोणता जागर वगैरे असेल म्हणतो ना आपण डिवोटेड पर्सन. डिवोटेड पर्सन म्हणजे काय की समर्पित पर्सन. पुन्हा ज्या खूप मनापासून काम करतात डिवोटेड एम्प्लॉईज ते झालं झील, झेस्ट. हे काय झालं उत्साह, समर्पण. ही अचीव्ड हिज झील म्हणजेच काय की त्याने त्याचा उत्साह मिळवला, त्याने त्याचे समर्पण केले. ठीक आहे. पुढे आहे झेनिथ. झेनिथ म्हणजे काय की क्लायमॅक्स, समिट, कीर्तीचे अत्युच्च शिखर. आय अचीव्ड द झेनिथ, आय अचीव्ड द क्लायमॅक्स. समिट म्हणजेच ऑलरेडी शिखर. समिटचा अर्थ शिखर आहे बट इथे समिट कोणत्या अर्थाने घेतलेला आहे तर कीर्तीचे अत्युच्च शिखर. पुढे आहे कोर्स. कोर्स म्हणजे काय की रफ, जाडा भरडा, उद्धट. आता जाडा भरडा म्हणजे आपण धान्याच्या बाबतीत म्हणू शकतो, उद्धट आपण माणसाच्या बाबतीत म्हणू शकतो. वाक्याचा जो कॉन्टेक्स्ट आहे आपल्याला वाक्य वाचल्यावर समजतं तेव्हा त्याचा अर्थ त्या शब्दांचा अर्थ घ्यायचा असतो. आता कोर्स सिरियल्स म्हणजेच काय की जाडे भरडे धान्य. ही इज अ व्हेरी रफ पर्सन. रफ पर्सन म्हणजेच काय की तो उद्धट पर्सन आहे. तो खूप आपण म्हणतो ना शी इज व्हेरी रफ अँड शी हॅज अ व्हेरी रफ अँड डॅशिंग पर्सनॅलिटी. त्याचा अर्थ काय की उद्धट किंवा एकदम बिनधास्त पर्सनॅलिटी. ठीक आहे. पुढे आहे रस म्हणजेच काय की वर्डनसम, बोरिंग. वन म्हणजेच काय की कंटाळवाणे. आपण म्हणतो दिस इज अ व्हेरी मोनोटोनस वर्क, दिस इज अ व्हेरी वनरस वर्क, दिस इज अ व्हेरी बोरिंग वर्क म्हणजेच काय की कंटाळवाणे. पुढे आहे ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्ट म्हणजेच काय की होपफुल, आशावादी. द पीपल शुड बी ऑर मस्ट बी ऑप्टिमिस्ट म्हणजेच काय की त्यांनी नेहमी आशावादी राहावं. पुढे आहे बेर. बेर म्हणजेच काय नेकेड, उघडा, अनवाणी. शी केम टू माय होम बाय बेर फिटेड किंवा बेर फुटेड म्हणजेच काय की ती अनवाणी माझ्या घरी आली. ठीक आहे. पुढे आहे नेगोशिएट. नेगोशिएट म्हणजे वाटाघाटी करणे किंवा भाव करणे. आपण म्हणतो ना एखाद्या बाजारात गेलो जर 20 रुपयाची भाजी असेल तर आपण म्हणतो 15 रुपयाला द्या किंवा एखादी गोष्ट 50 रुपयाची असेल तर म्हणतो आपण 40ला द्या. दॅट इज व्हॉट, दॅट इज नेगोशिएट. नेगोशिएट म्हणजेच काय मेडिएट म्हणजेच काय समझोता करणे, वाटाघाटी करणे. ठीक आहे. पुढे बघूया आपण पोलाइट. पोलाइट म्हणजेच काय की कर्टियस, नम्र. आपण म्हणतो ना की द प्राईम मिनिस्टर मस्ट बी पोलाइट. ठीक आहे. पुढे आहे मेलॅन्कोली. मेलॅन्कोली म्हणजेच काय की होपलेसनेस, ग्लूमी, विषण्णता, खिन्नता. आफ्टर डेथ ऑफ हर हजबंड शी बिकम मेलॅन्कोली, शी बिकम होपलेसनेस, शी बिकम
ग्लूमी दॅट इज मेलॅन्कोली. मेलॅन्कोली हा खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. हा बँकिंगच्या एक्झाम्समध्ये सुद्धा ह्याचा आम्हाला विचारलेला होता एका एक्झाममध्ये, मला आठवत नाही आता, पण हा विचारला होता. मेलॅन्कोली म्हणजेच काय की खिन्नता. पुढे आहे प्रग्मॅटिक. प्रग्मॅटिक अप्रोच आपण म्हणतो ना, प्रग्मॅटिक अप्रोच. प्रग्मॅटिक म्हणजेच काय रिअलिस्टिक, प्रॅक्टिकल, व्यवहार चतुर, वास्तवाचे भान असणारा. पुढे आहे ल्युक्रेटिव्ह. ल्युक्रेटिव्ह म्हणजेच काय की प्रॉफिटेबल, फायदेशीर, किफायतशीर. आता आपण म्हणतो ना दिस इज अ ल्युक्रेटिव्ह थिंग्स, म्हणजेच काय की ह्या फायदेशीर गोष्टी आहेत, आपण हे केल्या पाहिजे. दीज आर द प्रॉफिटेबल. द बिझनेस इज ल्युक्रेटिव्ह म्हणजेच काय की हा बिझनेस जो आहे, जो व्यवसाय आहे तो काय आहे, फायदेशीर आहे, किफायतशीर आहे. ठीक आहे.